तरी आला घरात वडीलधारी माणसं असते तर घरात ते माणसं शिकवतात वडीलधारी माणसाचे पाया पडा मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव गुरु जे असतील आई वडील असतील वडीलधारी माणसं असतील अतिथी आला काय करा आपल्या घरातले माणसं शिकवतात त्याच्या पाया पडा त्यांचा आशीर्वाद घ्या तसं तुकाराम महाराज सांगतात तू काय कर म्हटले संत महात्मे आले त्या साधू पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेव कलियुगाचा प्रकार असा आहे महाराज कलियुगाचं वर्णन करताना महाराजांनी सांगितलं नमस्कारावय हरिदासा लाजती धरिती गर्वसा पोटासाठी खवसा वंदिती मेछाच्या कलियुगामध्ये वारकऱ्याच्या पाया पडले की माणसाला लाज वाटते वारकऱ्याचं लाज वाटते पण पोटासाठी माणसं म्लेच्छाच्या पाया पडतात आज अशी परिस्थिती निर्माण झाली संतान आहे मान देवमानी मुसलमान ऐसे पोटाचे मारिले देवा आशा विटंबिले घाली लोटांगण वंदी निचाचे चरण तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम तुकाराम महाराज सांगतात पोटासाठी माणसं काय झाली भ्रष्ट झाले संतांच्या पाया पडला त्यांना लाज वाटते वारकऱ्याच्या पाया पडला त्यांना लाज वाटते पण महाराजांनी सांगितलं मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा आपण जर संतांची सेवा केली तुका म्हणे देवा त्यांची केले पावे सेवा त्यांची जर आपण सेवा केली तर ती सेवा देवाला प्राप्त होते एक आनंदी पंढरचे वारकरी होते वारकऱ्याचा नियम आहे महाराज दशमीला चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे आळंदीला पंढरपूरला दशमीचा नियम आहे दशमीला पंढरपूरचं स्नान झालं पाहिजे तर वारकरी पंढरपूरला दशमीला दिसला नाही तर बाकीचे वारकरी म्हणतात ज्या अर्थी दशमीला दिसत नाही त्या अर्थी नक्की याचं धावं करून टाका महाराज असा नियम आहे दशमीला स्नान झालं पाहिजे एकादशीला जागरण द्वादशीला खिरापत त्रयोदशीला परत ते वारकरी आळंदीचा रस्ता धरतात आळंदीला दशमीला इंद्राणी मातेचं स्नान झालं पाहिजे दशमीचं काय करायचं स्नान एकादशीला जागर द्वादशीची खिरापत त्रयोदशीला परत पंढरीचा रस्ता धरायचा असे एक निष्ठावंत वारकरी होते पंढरपूरला चालले होते आणि पंढरपूरच्या आधी आदल्या दिवशी मुक्काम पडला वैशाखाचे महिने होते गोड गोड आंबे पिकलेले होते आणि मग पाटलाच्या घरी मुक्काम पडला मुक्काम पडल्यानंतर त्या पाटलाने काय केलं म्हटले बाबा तुम्ही उद्या देवाचं दर्शन करणार स्नान करणार तर एवढे असे नारळ एवढे 5 आंबे एक एक आंबा म्हणजे नारळा एवढा असे 5 आंबे घेतले बाबा काय करा एवढे दर्शन करताना 5 आंबे श्री पांडुरंगाच्या चरणाजवळ ठेवा आनंद वाटला ते 5 आंबे घेतले एक आंबा नारळा एवढा आंबा होता महाराज आणि आता वारकरी म्हणजे काय साधन आहे महाराज नाही टाळे वाजवावे गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीचं पायी वारी करणं आहे आपण वारी करतो पण आपली वारी गाडीतली वारी आहे पण वारकऱ्याची वारी म्हणजे पायी वारी आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो अहो एक माऊलीचा सोहळा चालायचं म्हणलं एक माऊलीचा सोहळा चालायचं म्हणजे लोक म्हणतात हा माऊलीचा सोहळा चालायचं आहे का नाही मग डबाभर लाडू करतात डबाभर चिवडा करतात तो डबाभर लाडू परत घरी येईपर्यंत तसाच शिल्लक राहतो महाराज आहे का नाही म्हणजे आपली अशी परिस्थिती आहे पण वारकऱ्याची वारी म्हणजे खरी वारी 12 महिने पायी चालायचं पण पायी चालताना भूक लागते कथेची सामग्री देह अवसरावरी भूक लागते वारकऱ्याला भूक लागली महाराज भूक लागली आणि 5 आंबे दिले होते क्षमा मागितले देवा क्षमा करा म्हणे काय करणार पोटात खाल्ल्याशिवाय मला चालता येणार नाही मग त्यातले जे 2 आंबे होते ते 2 आंबे वारकऱ्यांनी खाल्ले पंढरपूरला गेला चंद्रभागेचं स्नान केलं प्रदक्षिणा केली श्री नामदेवाचं दर्शन केलं श्री चोकोबाराचं दर्शन केलं गरुड खांबाला आलिंगन दिलं देवा क्षमा करा त्या पाटलाने 5 आंबे दिले होते भूक लागल्यामुळे 2 खाल्ले 3 आंबे देवा तुझ्या चरणावर ठेवतोय दर्शन केलं 3 आंबे ठेवले आईसाहेबांचं दर्शन केलं एकादशी झालं जागर झाला खिरापत झाली त्रयोदशीला परत दुसऱ्या दिवशी त्याच पाटलाच्या घरी मुक्काम पडला पडल्यानंतर विचारलं सांगितलं आंबे ठेवले का म्हणे हो ठेवले म्हणे पण खरं सांगितलं म्हटले 3च आंबे देवाजवळ ठेवले माफ करा म्हटले सगळा प्रकार सांगितला आणि मग त्या दिवशी त्या पाटलाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले अरे म्हणे पाटला तुझे 2च आंबे मला मिळाले विठ्ठल पाटलाला आश्चर्य वाटलं वारकरी म्हणतो 3 आंबे दिले आणि देवाने सांगितलं 2 आंबे दिले आहे की नाही वारकरी नक्की खोटा बोलतोय म्हणे वारकरी कधीपासून खोटं बोलू लागले म्हणजे असं कसं घडलं आहे की नाही त्या पाटलाला मोठं आश्चर्य वाटलं वारकरी कधी खोटं बोलत नसतो आहे की नाही जे खोटं बोलतात ते वारकरी नसतात आणि मग म्हटलं महाराज तुम्ही असं कसं खोटं बोलता म्हटले देवाने मला सांगितलं की 2च आंबे मला मिळाले आणि तुम्ही तर सांगता 3 आंबे दिले तेव्हा त्या वारकऱ्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली देवा माझ्यावर आरोप आलाय म्हणणे आळ आलाय तुम्ही खरं काय असं ते पाटलाला सांगा म्हटले मी सांगितलं भूक लागली होती 2 आंबे खाल्ले
3 आंबे तुमच्या चरणावर ठेवले. देवा तुम्ही पाटलाला असं का सांगता म्हणे 2च आंबे मिळाले. मग त्या दिवशी परत वारकऱ्याने मुक्काम केला. थांबा पाटील तुम्हाला देव खरं खरं सांगतील म्हटले. आणि मग पांडव परमात्मा परत पाटला स्वप्नात गेले. अरे पाटला तुला माहिती आहे का म्हणे जे वारकरी 2 आंबे खाल्ले तेच मला मिळाले. ते 3 आंबे पुजारी घेऊन गेला. तुला म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण जर वारकऱ्यांची सेवा केली संतांची सेवा केली तर ते पांडुरंगाला प्राप्त होते. म्हणून मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरण. आपण संतांची सेवा करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा स्वप्न काका मुक्ताबाई हे 4ही भावंड पैठणला वेद बोलवला. आणि वेद बोलवून ही जेव्हा मंडळी नेवासेला आली तेव्हा समोरून एक यात्रा येत होती. दिंडी येत होती. ती दिंडी म्हणजे कोणती दिंडी होती ती प्रेत यात्रा होती. आणि सतीचं वाहन घेऊन एक सौभाग्यवती माता सती जायला निघाली होती. आणि मग त्या माऊलीने विचार केला आपण तर आता सती जाणार आहे पण संत महात्म्याचं दर्शन होतंय. श्री संतांच्या माथा चरणावरी ज्ञानोबाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आणि मस्तक ठेवल्याबरोबर ज्ञानोबाने आशीर्वाद दिला पुत्रवती भव. आणि मग त्या माऊलीने सांगितलं म्हणजे महाराज तुम्ही आशीर्वाद दिलाय म्हटले पण ही जी यात्रा चाललेली आहे ती माझ्या मालकाची यात्रा चालली आहे आणि मी सती जायला निघाले म्हटले. त्या ज्ञानोबा म्हणतात कुणी आशीर्वाद दिलाय विचार करा म्हटले. ठेवा प्रेताला खाली ठेवा. ते प्रेत खाली ठेवलं महाराज. काय नाव याचं सच्चिदानंद. नाव सच्चिदानंद मरतो कसं काय म्हटले. मेले माणूस जिथं उठविलं मेले माणूस जिथं उठविलं. ज्ञानोबाने हात ठेवल्याबरोबर झोपेतून उठावा तसे सच्चिदानंद बाबा जागे झाले. विठ्ठल ज्ञानोबाने नुसतं सच्चिदानंद बाबाला जिवंत नाही केलं. शके 12 शते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लेखन करून चंद्र सूर्य असेपर्यंत अमर केलं. विठ्ठल हे सगळं घडलं कशामुळं फक्त दारामध्ये वारकरी आला त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्या वारकऱ्याच्या आशीर्वादानं काय झालं भगवंताची प्राप्ती झाली. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. आणखी एक उपाय महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये असं वचन बोला. विची शब्दाचा अर्थ आहे बोला. कसं बोला जेणे राहे समाधान बोलो ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. माणसाने बोलताना इतकं गोड बोलावं आहे. मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी मुखी अमृताची वाणी. माणसाने गोड बोललं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात तैसे शब्द कसे असले पाहिजे गोड असले पाहिजे. मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारख्या माणसाने बोललं पाहिजे. सत्य असलं पाहिजे गोड असलं पाहिजे कमी बोललं पाहिजे. वाणीमध्ये 12 दोष सांगितले विरोधो वाजो वळू प्राणो पाप डाणू उपहासू चाळू वर्मस्पर्शू आटो वेगो विद्वानो आशा शंका प्रतारणो. हे संन्यासीले अवगुण जिया वाचा. शास्त्र सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियजन अनृतम ब्रूयात एष धर्म सनातन. माणसाने सत्य बोला गोड बोला. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. काही काही माणसं खरं बोलतात पण ते अप्रिय बोलतात अप्रिय बोलतात. आहे का नाही. सत्य बोलतात. एक 4थीचा मुलगा होता. त्याच्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्याची आई डबा घेऊन आली. मग तो आई समोरून येताना तो 4थीचा मुलगा आपल्या मित्राला सांगतो बाळू समोरून जी दिसते ना बाई ती बाई म्हणजे माझ्या बापाची बायको आहे. विठ्ठल सत्य आहे सत्यम प्रिया. पण ती प्रिय आहे का हो महाराज. तिन्ही लोकांची आई आहे जगत जननी माता आहे. लेकुराचे हितू आहे माऊलीचे चित्त. बोलताना सत्य बोला पण ते गोड असलं पाहिजे. काय काय माणसं इतकं गोड बोलतात पण ते खोटं बोलतात. त्यालाही काय महत्व नाही. गोड बोलतो पण खोटं बोलतो त्यालाही महत्व नाही. बोलताना असं बोला आहे की नाही. माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महादेव पातळी प्रभू. म्हणून रिकामे तोंड करू गेले बरोबर की गीता ऐसे गुण आतुरले. ज्ञानोबरे सहज बोलतात तर ज्ञानेश्वरी निर्माण होते. तुकोबरे सहज बोलतात तर गाथा निर्माण होतो. शांतीप्रमाणे एकनाथ महाराज सहज बोलतात तर भागवत निर्माण होतं. आम्ही सहज बोलतो तर भांडणं होतात. विठ्ठल आचार्यांनी द्रोणाचार्यांनी कौरवाचा पांडवाचा पाठ भरला. पहिला दिवस होता. द्रोणाचार्यांनी शिकवलं पहिलं वाक्य शिकवलं सत्यम वद. 4 अक्षर आहेत फक्त. म्हणजे जा म्हणले आज पहिला दिवस आहे एवढंच पाठ करा उद्या भोपून या. आणि मग सगळे कौरव पांडव घरी गेले. सगळ्यांनी भोगलं सत्यम वद सत्यम वद सत्यम वद. दुसऱ्या दिवशी पाठ भरला गुरुकुलामध्ये पाठ भरला. कौरवांना विचारलं
सगळ्या कौरवांनी सांगितलं सत्यम वद सत्यम वद. पांडवांना विचारलं सांगितलं, फक्त एकाने सांगितलं नाही, धर्मराज युधिष्ठिर. युधिष्ठिरला विचारलं बाळा मन म्हटले, गुरुजी पाठ नाही झालं म्हटले, ठीक आहे उद्या मन म्हटले. आणि मग दुसऱ्या दिवशी पाठ भरला, विचारलं पाठ झाले, गुरुजी नाही पाठ झालं म्हटले, काय हरकत नाही परवा दिवशी म्हण. परवा विचारलं गुरुजी पाठ झालं, नाही पाठ झालं म्हटले. 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवसांनी विचारलं, अरे युधिष्ठिर पाठ झालं, गुरुजी पाठ नाही झालं. 20 दिवस झाले, 20 दिवसांनी विचारलं, बाळ युधिष्ठिर पाठ झालं, गुरुजी पाठ नाही झालं. 25 दिवस झाले, 25 दिवसानंतर विचारलं, बाळा पाठ झालं, नाही गुरुजी पाठ नाही झालं म्हटले. 30 दिवस झाले आणि 30 दिवसानंतर युधिष्ठिरांना धर्मराजांना विचारलं, बाळा पाठ झालं, हो गुरुजी पाठ झालं म्हटले, आज पाठ झालं. तेव्हा गुरुजींनी विचारलं, सगळ्यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं म्हणे, तुला 30 दिवस का लागले. तेव्हा धर्मराज युधिष्ठिर गुरुजींना सांगतात, गुरुजी तुम्ही सांगितलं मला, शिकवलं सत्यम वद, खरं बोला. मी प्रयत्न करीत होतो, अट्टहास करत होतो. कधी कधी 3 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं, कधी कधी 10 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं, कधी कधी 15 दिवसामध्ये थोडं खोटं बोललं जायचं, कधी कधी 25 दिवसामध्ये खोटं बोललं जायचं. गुरुजी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, आज 30 दिवस झालेत, आजपासून उभ्या आयुष्यात कधीच खोटं बोलणार नाही. आणि या सत्यव्रताच्या नियमामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, धर्मात युधिष्ठिराचा रथ कुरुक्षेत्रामध्ये असा एक आधांतरी चालायचा. वधविले मुखे नारायण धर्म, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. जेव्हा 5 पांडव स्वर्गाला जात होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला, एक अंगठा गळून पडला. का गळून पडला हो? वधविले मुखे नारायण धर्म. धर्मराजाने खोटं बोललं नव्हतं, देवाने खोटं बोलायला लावलं होतं. म्हणजे बोल खोटं, काय काळजी करू नको म्हटले. आणि मग नरोवा कुंजरोवा अर्ध असत्य भाषण केलं, अर्ध असत्य भाषण केलं तर एक अंगठा गळून पडला. कीर्तनकार मंडळी सांगतात, धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला, आपलं काय काय गळून पडेल. अहो आपलं गळून काय पडायचंय, आपण स्वर्गाला जाणारच नाही म्हटले, आपल्यासाठी पेशल नरक करावं लागेल. आपलं असत्य भाषणच एवढं आहे, आपण स्वर्गाला जाणारच नाही. त्या खोट्यापणामुळे आपल्याला देवाला पेशल नरक तयार करावं लागेल. म्हणून महाराज सांगतात, वेचिते वचन जेणे राहे समाधान, ज्याच्याद्वारे चित्ताला आध्यात्मिक समाधान राहील असं आपण बोललं पाहिजे. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि आणखी एक महत्वाचं साधन महाराज अभंगाच्या शेवटच्या परोपकार. जगदगुरु तुकोबराने भगवत प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला. काय करा, अंतर्मन शुद्धीपूर्वक भजन करा. पण भजन करीत असताना 4-5 पथ्य सांगितलं. पहिलं पथ्य सांगितलं, कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका, साधू संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, सत्य आणि गोड असं भाषण करा. आणि शेवटचं साधन सांगतात, काय करा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. फार शक्य नाही झाला, थोडा तरी परोपकार करा. नेदा तरी हो, नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा, नका घालो दूध, जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. महाराज सांगतात, ठीक आहे दूध देणं शक्य नाही, ताक देण्याची हरकत आहे का. महाराज सांगतात, नेदा तरी हे हो, नका देऊ अन्न, ऐक नाही, अन्न देऊ नका, पण फुकाचं जीवन तरी म्हणजे पाणी तरी पाजा ना, पण ते पाणी सुद्धा बिस्लरीचं विकत मिळतं. महाराज सांगतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तर पुण्य परोपकार पापते परबिडा. परोपकारासारखं पुण्य नाही, पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परपिडा पर निंदारे खरे पाप दयाचे. परोपकारासारखं पुण्य नाही आणि निंदेसारखं परपिडेसारखं दुसरं कोणतंही पाप नाही. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास वृत्ती विचारे वेच करे. महाराज सांगतात, उत्तम व्यवहारे धन प्राप्ती व्हावी आणि उदास वृत्तीनं वेच व्हावा. मी सुरुवातीलाच बोललो, या गावाचं खूप मोठं भाग्य आहे. ज्ञानोबरांच्या पंचक्रोशीमध्ये असलेलं गाव आहे महाराज. आणि ज्ञानोबरांच्या दारात जन्म लागली ही सर्व मंडळी आहेत आणि या सर्व मंडळींचे खूप वारकरी संप्रदाय उपकार आहेत. उपकार आहेत मी असं का म्हटलं माहिती तुम्हाला, कारण आळंदीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या पंचक्रोशीतलीच मधुकरी आहे महाराज, आहे की नाही. मागून या मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी, या पंचक्रोशीतली सर्व आळंदीच्या विद्यार्थ्यांना ही सर्व मंडळी घरातलं नैवेद्य केल्यानंतर पहिले गरम गरम भाकरी पोळी असेल, भाजी असेल, ज्ञानोबरांना नैवेद्य जातो, मग ती भाकरी बाहेर काढून ठेवतात महाराज. घरातल्या माणसाला कोणाला जेवायला देत नाही, ती भाकरी पोळी
बाजूला काढतात आणि मगच घरातली माणसं जेवायला बसतात. म्हणून या मरका गावाचं वैशिष्ट्य असे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांचा पुण्यतिथीचा आता उत्सव जवळ आलेला आहे महाराज. आणि दरवर्षी या गावाची पंगत श्री सद्गुरू जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये असते. म्हणून या गावाचं जेवढं भाग्य वर्णन करावं तेवढं भाग्य थोडंच आहे. ज्ञानोबाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की सद्गुरू जोग महाराजांच्या दरबारामध्ये वारकऱ्यांना पंगत दिली. मी सुरुवातीला बोललो तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुम्ही आळंदीच्या मुळाला जर जीव घातलं तर प्रत्यक्ष ज्ञानोबाने जीव घातल्याचं पुण्य आहे. प्रत्यक्ष ज्ञानोबा जीव घातल्याचं पुण्य आहे. म्हणून आळंदीमध्ये संस्थेमध्ये ज्या संस्थेला विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही, अशा संस्थेमध्ये या मरका गावाची दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये पंगत असते. 31 तारखेला पंगत आहे. ज्ञानोबाच्या आपण एवढीच प्रार्थना करू अशी सेवा तुमच्याकडून उत्तर उत्तर घडत राहो. ज्ञानेश्वर माऊली